टेंबे खरं तर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. ऑफिशियल पंच सुनील टेंबे, माफ करा अनिल टेंबे मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला सुरुवात करायची. ओपनिंग जोडी रुपेश आणि साहिल आपण पाहतोय. स्ट्राईकला रुपेश, एक जबरदस्त खेळाडू, चांगली फलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. तोच रुपेश मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला साहिल, 360 प्लेयर, 360 फटके मारण्यामध्ये खरं तर माहीर असलेला फलंदाज साहिल नॉन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रीतम पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल P1चं षटक हतलताना आपण पाहतोय खरं तर प्रीतम पाटीलला. फलंदाज स्टान्स घेतल्यानंतर पुन्हा एकदा तयार असतील रुपेश. रुपेश टू प्रीतम. चला जेवढ्या लवकर मॅचला सुरुवात केली जाईल तेवढं आपल्यासाठी फायद्याचं असेल, कारण की अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये अतिरिक्त मॅचेस खेळवायचे असतात, त्यामुळे थोडं सज्ज राहायचे. पुढील होणारी मॅच पहा धुंद्रेपाडा विपक्ष खानाव. तुम्ही लाईव्ह जर मॅच पाहत असाल तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जर कोणता कर्णधार अवेलेबल नसेल तर एक ओव्हर डायरेक्टली कपात केली जाईल असं आयोजकांकडून आम्हाला सूचित करण्यात येते. गोलंदाज प्रीतम पाटील तयार. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. मॅच ऑन, गेम इज ऑन. दोन्ही संघांना देऊया कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म सुरेख चेंडू हाताला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनला धाव मिळेल, परंतु इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय. इथे पहा चांगला चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स 2 बाउन्स अलॉंग द कार्पेटच्या साईडने चेंडू सीमा पार. 4 रन. पण पहिला चेंडू अतिशय दमदार राहिला होता. त्यानंतर थोडंसं हाफ चेंडू टाकला होता, हाफ ट्रॅकर, त्याला कट केला बॅकवर्ड पॉइंटला साहिलने. 4 धावेने धाव फलक पुढे. इथे देखील ब्लॉक होल पद्धत चेंडू टाकण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच चेंडू इनसाइड आउट. चेंडू जाईल सरळ कव्हर रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमा पार. दॅट्स अ 4 रन. येस, थँक्यू व्हेरी मच. DJ सानिया अँड साऊंड सर्व्हिस प्रोप्रायटर नितीनच्या माध्यमातून हे आपण महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत आपण ऐकलात. इथे पहा लगातारचे 2 चौके आले. चांगली सुरुवात करून दिली टीम मर्याई कोंडले संघाला साहिलने. दमदार सुरुवात. पहिला बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये खरं तर चेंडू खेळला होता. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये इथे पहा चौकार पाहायला मिळाला. चला स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज प्रीतम पाटीलवर हल्ला बोल केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा प्रीतम पाटील तयार. इथे ब्लॉक होल पद्धत चेंडू. क्या बात आहे. सुरेख चेंडू हतलला जातोय. लेजर चेंडूची डिलिव्हरी इथे केली जाते. अतिशय दर्जेदार गोलंदाजी प्रीतम पाटीलच्या माध्यमातून. हा ब्लॉक होल पद्धत चेंडू टाकला होता. चेंडू आणि चेंडूफळीमध्ये कोणताही संपर्क जुळला नाही, त्यामुळे हा चेंडू डॉट फेकला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे पहा फाईन लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू तैनात आपण पाहतो. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. चांगली सुरुवात मर्याई कोंडले संघाची. बिनगडी बाद 10 आकड्यावर. चौकार नक्कीच पाहायला मिळाले. टोटल धाव संख्या 10 या आकड्यावर. प्रत्येक षटकामागे खरं तर टीम मिटिंग घेऊ नका विनंती असेल वारंवार, कारण की सामने आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अतिरिक्त सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे, त्यामुळे तुम्हाला सहकार्य करणं खूप गरजेचं राहील. आयोजकांकडून आम्हाला विनंती आहे ते स्पीडअप करायचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक बोहीर गोलंदाजी मार्कवर तयार असेल.
पहिल्या षटकाचा विचार केला प्रीतम पाटीलने देखील चांगली गोलंदाजी मी म्हणेन केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केला. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील साहिलच्या बॅटमधून देखील 2 चौकार आले. चांगली फलंदाजी आणि गोलंदाजीचा विचार केला तर प्रीतमने देखील अतिशय दर्जेदार गोलंदाजी हाताळली होती. गोलंदाज प्रतीक भोईर आता तयार, कशा प्रकारे गोलंदाजी करेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. राईट टाइम ओव्हर द विकेट. मोठा फटका मारत होता बॅटचा. टॉपेज लागला होता चेंडू. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू तैनात. तिथे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाईल. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर रणसंख्या आपण पाहतो बिनगडी बाद 11 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. या षटकामध्ये किती धावा केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं. रुपेश फलंदाजी मार्कवर एक चेंडू आतापर्यंत केला. एक धाव नक्कीच त्याच्या बॅटमधून आपण पाहतो. साहिलने 6 चेंडू खरं केले. 10 धावा त्याच्या बॅटमधून आणि टोटल धाव संख्या आपण पाहतो 11. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. इथे ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चेंडू अडवणी माफ चेंडू खरं तर सरळ यष्टीरक्षकाच्या मागे गेला होता. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार इथं गोलंदाजी चांगला कमबॅक इथं पाहायला मिळतोय प्रतीक भोईरच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो प्रतीक भोईर. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. एज अँड टेकन. फलंदाज पहिला विकेट चं पतन. पहिला करारा झटका टीम मर्याई कोंडले संघाला. रुपेश बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन रुपेशला माघारी परतावं लागलं. मोठा फटका मारायचा होता. हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्नामध्ये टॉपेज आणि अतिशय सुरेख झेल इथं घेतला. गोलंदाज प्रतीक भोईरच्या माध्यमातून चांगला झेल ऑनस्क्रीन आपण पाहतोय. रुपेशला 1 धावेंवर खरं तर बाद झाला. इनॅट क्रमांक 3 क्रमांकावर आलेला नौका खेळाडू सागर फलंदाजी मार्कवर सज्ज राहील. गावदेवी आंबे विपक्ष आपण मर्याई कोंडले ही मॅच आपण पाहतात. इथे पहा मोठा फटका लागवायचा होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खरं तर चेंडू अडवला जातोय. चांगली गोलंदाजी अतिशय दर्जेदार गोलंदाजी हाताळली पहा प्रतीक भोईरच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 1 धाव खर्च केले आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात अतिशय दमदार राहिली होती. साहिलला कुठेतरी स्ट्राईकला घेऊन येणं हे मात्र नक्कीच गरजेचं राहील टीम मर्याई कोंडले संघाकडून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार प्रतीक भोईर. रनवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहतील. प्रतीक भोईरने आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी केले. चेंडूचं मेरिट पाहून फलंदाजी करावी लागेल टीम मर्याई कोंडले संघातील फलंदाजांना. कारण की धाव फलकावर धावा आपण पाहतोय. धाव संख्या स्थिर. यस आक्षेप घेतला पहा गोलंदाजी मार्कवर. तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो अंपायर आहेत आमच्या समवेत जोडलेत. नक्कीच पाहिलं जाईल, हेरलं जाईल. इथे पाहून साईडला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका लगवायचा होता. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस केला जाईल. फेकी थोडीशी चुकीची राहिली. बॅकअप देखील थोडासा खराब. त्याच्यामुळे फायदा इथं 2 फलंदाजांना इथं मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या चेंडूवर 3 धावा मात्र निश्चितरित्या मिळत आहेत. 3 धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव संख्या 14 या आकड्यावर आपण पाहतो मर्याई कोंडले संघाची. मोठा फटका लगवायचा होता. सागर मापन करला मिड विकेट रिझन मध्ये, परंतु चेंडू दूरवरून खेळाडू आल्याने अडवला गेला. बॅकअप खराब राहिल्या कारणामुळे इथे 1 धाव एक्स्ट्रा मिळते. टोटल 3 धावा जोडल्या जातील. टोटल धाव संख्या 14 या आकड्यावर 1 गडी बाद. तर साहिल ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. मोठे फटके लगवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. इथे पहा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता. मिनी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळाडू तैनात. 1 धाव पूर्ण केली जाईल. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. 1 धावेने धाव फलक पुढे. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केला जाईल. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले. त्या म्हणजे टीम मर्याई कोंडले जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद 15 या आकड्यावर.
ऐकूया एक सुमधुर गीत. दोन षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. दोन षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर मर्याई कोंडले संघाला आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी आणि टोटल रन संख्या आपण पाहतोय एक गडी बाद 15 मर्याई कोंडले संघाची. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज अतिशय दमदार षटक राहिलं. मागील षटक आपण पाहतो प्रतीकचं फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक खेळाडू तंबूच्या अस्सरला परतावला तो म्हणजे रुपेशला. दमदार गोलंदाजी. प्रीतमने देखील पहिलं षटक हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या आणि आता वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय नौका गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चला गोलंदाजाच्या नावाची आमच्यापर्यंत पुष्टी करायची. गोलंदाज आशीर्वाद गोलंदाजी मार्कवर आलाय पहा. स्ट्राईकला खेळतो ओपनिंगला आलेला साहिल मैदानाच्या आतमध्ये. साहिल आणि सागर ही जोडी मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आशीर्वाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. तेच तरार गोलंदाजी इथं पाहायला ऑन साईडला चेंडू तटवलाय. दूरवरून खेळाडू येतील. चेंडूची अडवणी केली जाईल. मोठे फटके मारण्यामध्ये कुठेतरी वंचित ठेवलं जातं इथे मर्याई कोंडले संघाला. सुरुवात अतिशय दमदार राहिली होती मी म्हणेल मर्याई कोंडले संघाची. 2 चौकार नक्कीच त्यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथून मात्र चांगला कमबॅक मी म्हणेल टीम आंबे संघाचा. गावदेवी आंबे गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आशीर्वाद तयार. इथे पहा सुरेख चेंडू हाताळलाय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. ब्लॉक होल पद्धती चेंडू टाकण्यामध्ये यश प्राप्त होते गोलंदाज आपण पाहतो आशीर्वादला. राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. मोठे फटके मारण्यासाठी कुठेतरी वंचित ठेवलं जात आहे. सागरचा विचार केला. सागर देखील मोठे फटके मारण्यामध्ये खरं तर माहीर असलेला फलंदाज. फाईन लेग रिजनमध्ये मोठे मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून एकदा आपण पाहिलेत. ऑफ स्टिकला शेपलून आणण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर चेंडू अडवला जातोय. इथे देखील फक्त आणि फक्त मिळेल एक धाव. एकेरी धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 17 धावा. एक गडी बाद. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. कोणता खेळाडू येऊन मोठे फटके मारेल. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल मर्याई कोंडले संघाचा हे देखील पाहणं गरजेचं. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आशीर्वाद तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पहा मोठा फटका लागतो ऑन साईडला. मिड विकेट रिझर्व मध्ये दूरवरून खेळून जातील. पहिला रन तर इथं पूर्ण केला जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न इथं केला जाणार नाही आणि इथे देखील एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल 18 या आकड्यावर एकेरी दुहेरी धावेने धाव फलक पुढे येते. चला गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आमच्यापर्यंत जोडले. थर्ड अंपायर नक्कीच ऑन स्क्रीन इथं पाहिलं जाईल गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि त्यानंतर लगेचच डिसिजन किल दिला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा आशीर्वाद तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पहा शेपलून मारण्याचा प्रयत्न आणि इथे शॉट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग इथं पाहायला मिळते. खरं तर पंचांचा इशारा येतोय. चेंडू शूजला खरं तर लागून गेला होता त्यामुळे इथं झेलबाद दिला नाही. डॉट चेंडूची इथं सांगता होते. दर्जेदार गोलंदाजी. समर डिलेव्हरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आशीर्वाद आपण पाहतो. आतापर्यंत 5 चेंडू खरं तर त्याच्या माध्यमातून टाकल्यात येत आहेत आणि 3 धावा खर्च केलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी पहा मोठा फटका लगवायचा होता आणि लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आपण पाहतोय स्थिर आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या एक गडी बाद 18 या आकड्यावर मर्याई कोंडले संघ. आपण पाहतो विलास सिनारे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील तिरंगा चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. चला धुंद्रेपाडा संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. आई जगदंबेलव खानाव संघाचा देखील आलाय. इनिंग ब्रेक नंतर लगेचच टॉस केला जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील अंतिम षटक टार्गेट सेट करणारा षटक असेल. या षटकामध्ये सलामीला आलेला फलंदाज साहिलवर आशा पल्लवीत असतील मर्याई कोंडले संघाच्या.
कारण की मोठे फटके येणं कुठेतरी गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र बॅकअप अतिशय दर्जेदार राहिला टीम गावदेवी आंबे संघाचा. जखडवून ठेवलं इथे फलंदाजांना, मोठे फटके कुठेतरी येत नाहीयेत. आता शेवटचा षटक, अंतिम षटक, गोलंदाज आर्यन तयार. स्लॉग ओव्हरचा पहिल्या चेंडूवर इथे हल्ला बोल केला जातोय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. शानदार षटकार. दमदार राहिले. पहिला चेंडू फुल टॉस भेटला आणि फुल टोल केला. धावा मात्र अतिशय दर्जेदार, अर्धा डझन धावा नक्कीच साहिलच्या बॅटमधून आपण पाहतो. इथे ओव्हर पिच चेंडू होता, मोठा फटका लागवायचा होता. पंचांचा इशारा येतोय पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट सिटिंग. दुसरा करारा झटका टीम मर्याई कोंडले संघाला. दुसरा विकेटचं पतन. साहिल बॅक टू द डगआउट. आपण पाहतो 19 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. धाव फलकावर धावा 24, 2 गडी बाद. आता संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. हर्षद पांचाल फलंदाजी मार्कवर. इनॅट क्रमांक 4थ्या क्रमांकावर नवका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अतिशय स्लो मोशन मध्ये आपण पाहतो ऑन स्क्रीन पाहायला मिळाला. साहिलच्या बॅटमधून 11 चेंडूमध्ये 19 धावांची बहादर खेळी. मच नेटेड षटकार नक्कीच लगवला गेला. हर्षद पांचाल तयार. इथे फुलटॉस होता, मोठा फटका खरं तर लगवायचा होता. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? यस, इथे 2 धावा पूर्ण केल्या जाईल. चित्याच्या चपलाईने ह्या 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. प्रीतमच्या माध्यमातून थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळेल, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला आणि या 2 धावेने धाव फलक पुढे. टोटल स्कोर बरोबर धावा लागले, त्या म्हणजे 26 टू लॉस टीम मर्याई कोंडले. इथे मोठा फटका लागू पुन्हा एकदा, परंतु चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क जाणवत नाहीये. पंचांचा इशारा येतो. इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजे टॉट चेंडू फेकला जातोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. षटकार मारल्यानंतर इथे कमबॅक अरेंजच्या माध्यमातून केला जातोय. लोअर फुलटॉस टाकला होता चेंडू. इथे पहा फुलटॉस मध्ये चेंडू होता, पंचांचा इशारा येतोय. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जाईल सरळ सीमा पार. दॅट्स अ 4 रन.
इथे हाफ ट्रॅकर टाकला होता, पूल करण्याचा प्रयत्न. प्रीतम तिथे तयार आपण पाहतो. आणि एक धाव पूर्ण केली, दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी देखील चांगली राहिली होती परंतु थ्रो केला नाही पाहिजे. इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे. 33 धावा लागले धावफलकावर. चांगला स्कोर मी म्हणेल. इथे मोठा फटका आला. टार्गेट सेट करणारा चेंडू आर्यनच्या माध्यमातून फेकला जाईल. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवर. आर्यन टू हर्षद. इथे पहा ऑफस्टिकला शपलवर मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केले ते. दुसरी धावेचा एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. पंचांचा इशारा येतोय लेग स्टेकला सोडून चेंडू बराचसा बाहेर, म्हणजे वाईड चेंडू. वाईड +1 अशा 2 धावा इथे टीम मर्याई कोंडले संघाला. दमदार फलंदाजी आली शेवटच्या षटकामध्ये. 18 धावा 3 षटकाच्या अखेरीस होत्या आणि त्यानंतर मात्र लय लूट केली जाते धावांची. इथे मोठा फटका येईल का, परंतु चेंडू सरळ स्टिकच्या वरून गेला, त्यामुळे पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा मर्याई कोंडले संघ जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 35 धावा. आता 36 धावांचं टार्गेट सेट केलंय ते टीम गावदेवी आंबे संघासमोर. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल, का डिफेंड करेल मर्याई कोंडले संघ, हे आपण पाहणार आहोत. थोडासा ब्रेक आहे, तोपर्यंत ऐकणार आहोत आपण एक सुमधुर गीत. आई जगदंबा 11 क्रिकेट संघ खानाव या कॅप्टन आपण आणि दुंद्रेपाडा क्रिकेट संघ टॉस करण्यासाठी यावा. आणि टॉस करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो आमचे दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विलास शिनारे साहेब यांना विनंती करतो की आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करावा. तर साजन पाटील आंबे यांचा आज वाढदिवस आहे मित्रांनो, आणि त्यांना स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. या स्वराज गवते छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या टीमचा अष्टपैलू खेळाडू स्वराज यांच्या वतीनं साजन आपल्या टीमसाठी आणि तुम्हाला शुभेच्छा आल्यात. यूट्यूबच्या माध्यमातून ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. दुंद्रेपाडा संघ कॅप्टन आलाय का तुमचा? बघा, जर चेंडू रिलीज झाला सेकंड इनिंगचा तर मग तुम्हाला 2 धावेच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्या. काल 4 संघांना पॅनल्टी, परवा दिवशी 3 संघांना पॅनल्टी. चलिए यहाँ पर गुजारिश करते हैं हम मरियाई कोंडले टीम के कप्तान से कि तुरंत आप फील्डिंग की रचना कीजिए और गावदेवी आंबे टीम आपकी सलामी जोड़ी मैदान के अंदर तुरंत भेजिए. जहाँ पर बल्लेबाजी की आप चर्चा देख सकते हैं दोस्तों कि काफ़ी कमाल की बल्लेबाजी मुन्ना के द्वारा नजर आई. मरियाई कोंडली की चर्चा करेंगे तो ऐश्वर्या रिसोर्ट के मैनेजिंग सन्नी शेट्टे, उनका भी हम स्वागत करेंगे, लेकिन उनके बंधु मुन्ना ने काफ़ी बढ़िया बल्लेबाजी की. गणपति फेस्टिवल में बिल्कुल काफ़ी मज़ा लेते हैं, ये धूमधाम से गणपति मनाते हैं, और आज मात्र मुन्ना ने कमाल की बल्लेबाजी की. एक छक्का उनके बल्ले से निकला 11 गेंदों में, यानी कि 19 रनों की दमदार पारी खेली, और उस पारी के बदौलत यहाँ पर वो टारगेट सेट किया है. तो टॉस किया जा रहा है दुंद्रेपाड़ा चेरोबा क्रिकेट क्लब दुंद्रेपाड़ा विपक्ष जगदंबा 11 खानाव. तो आई जगदंबा 11 खानाव टीम ने टॉस जीता है और बल्लेबाजी करने का फैसला लिया है. तो उत्तम, आपको फील्डिंग करनी है, ये बात आप ध्यान में रखिए. टॉस जीतकर खानाव टीम ने बल्लेबाजी करना पसंद कर लिया है. तो जैसे ये मैच समाप्त होगा आपको फील्डिंग में उतरना है. चलिए सलामी जोड़ी आंबे टीम, क्यों आप इंतजार कर रही है, जाइए जल्दी तुरंत मैदान के अंदर. चलिए 2 आरंभिक बल्लेबाज यहाँ पर मैदान के अंदर प्रस्थान करते हुए, जहाँ पर ऋतिक पाटिल और रोशन पाटिल, ये 2 भाइयों की जोड़ी मैदान के अंदर जाती हुई. जहाँ तक कोंडली टीम का सवाल है, 12वें खिलाड़ी गजानन
कोलंबेकर इनके सुपुत्र 12वें खिलाड़ी की भूमिका में नजर आते हुए संकेत की आज जब बढ़िया बल्लेबाजी नजर आई। लक्ष्य है टोटल सुबह के सत्र में 9.00 प्रति ओवर, यानी कि 36 का लक्ष्य है 24 गेंदों में। 36 का लक्ष्य है सुबह का सत्र का यह पहला मुकाबला। निश्चित तौर पर आपने पिछले 3 दिनों में देखा कि पहले दिन आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम क्वालिफाई हुई सुपर 4 के लिए। दूसरे दिन अमन ब्रिगेड श्री गणेश वल्लभ टीम क्वालिफाई हुई सुपर 4 के लिए। कल नांदिवली कोलीवाड़ा जो कल्याण मनपाड़ा विभाग की टीम जो सुपर 4 में क्वालिफाई। आज मेगा फाइनल दिन है, मेगा फाइनल दिन है और आज मात्र एक टीम आपके सामने पेश होगी। महेंद्र शिनारे साहेब यांच्या देखील या ठिकाणी शुभागमन त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती। सन्माननीय महेंद्र शिनारे साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही। तिरंगा चषक 2024 सहर्ष स्वागत। 9 चौक 36 यानी कि 36 रन टारगेट है। 24 गेंदों में 4 ऋतिक और रोशन की जोड़ी। मरियाई कोंडली टीम की तरफ से आरंभिक गेंदबाज, यहां पर ऐसा लगता है कि सागर के हाथों में ये कमान होगी। संकेत के ये बड़े भाई है, बढ़िया क्रिकेट खेलते हैं दोनों भाई। सनी है, मुन्ना है, हर्षद है, पूरी टीम अच्छा क्रिकेट यहाँ पर हमेशा दिखाती है। ये विभाग आतिश होंगे, इस विभाग की हमारी टीम है, यानी कि दोनों भी इसी विभाग की टीम है। आज मात्र सभी के सभी टीमें इसी एरिया की खेली जाएगी, यानी कि आज मौका है एक टीम को सुपर 4 तक जाने का, जहां पर अपने ट्रॉफी का इस पहले टूर्नामेंट का सपना साकार करने का। तो गेम इज ऑन। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे ऋतिक और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज रोशन पाटिल, ये दो भाइयों की जोड़ी। और गेंदबाजी कमान सागर राइट मोर द विकेट से मारा करेंगे पहली गेंद। वो इस बार बढ़िया गेंदबाजी, कमाल की एक्शन है इस गेंदबाज की। पहली गेंद के ऊपर यहां पर बीट करते हुए सागर, कमाल की यहां पर गेंद फेंकी, पूरी तरीके से पड़ने के बाद ज्यादा उछाल भी नहीं लिया, सीधा नीचे रही गेंद और विकेट कीपर के हाथों में। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज आप देख सकते हैं सागर। वेरी गुड स्टार्ट। पावर प्ले का ये पहला ओवर नजर आता हुआ। और चलिए इस बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर सैंडी पालकर इनका आता हुआ। व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में यहाँ पर बढ़ोतरी होती हुई 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 1 रन। खाता खुला यहाँ पर बात करेंगे तो मेरे ख्याल से मरियाई 11 माफ कीजिए गावदेवी आंबे टीम का खाता खुला है। कैसे भी रन आए, रन आना हर एक टीम के लिए बहुत जरूरी होता है। और ये व्हाइट के साथ शुरुआत होती हुई सुबह का सत्र मॉर्निंग सेशन में 10 बजे पहला मुकाबला बिल्कुल स्टार्ट हुआ और ये सेकंड इनिंग स्टार्ट होते हुए। ओ वाइड यॉर्कर, जबरदस्त लाइन, कमाल की यहाँ पर गेंदबाजी यहाँ पर नजर आती हुई। और यकीनन देख सकते हैं जिस तरीके से ये गेंदबाजी नजर आ रही है, वो बढ़िया गेंदबाजी अभी तक यहाँ पर बांध कर रखा है। इस वक्त बात करेंगे गेंदबाज सागर ने, लेकिन ये दो बल्लेबाज ऐसे बल्लेबाज है कि किसी भी वक्त मैच का रुख पलट सकते हैं और ताकत है इन बल्लेबाजों में। चलिए लाइन कितनी बढ़िया है, लगातार जो गेंद है ना सभी ऑफ स्टंप की लाइन रखी है। एक भी गेंद यहाँ पर ऐसी नहीं फेंकी कि यहाँ पर बल्लेबाज को मौका मिले। हल्का सा शफल हुए, थोड़े से आगे न जरूर निकले थे और ये पूरी तरीके से चकमा देती हुई गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। शायद वो वाइट बॉल ना होती तो वो 4 गेंद डॉट, लेकिन यहाँ पर सोच दिखानी होगी गावदेवी आंबे टीम को कि ये समय नहीं है पावर प्ले में आप इस तरीके से डॉट गेंद खेले। पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद मुश्किल होगी आपके लिए। अच्छा शॉट, फुल टॉस गेंद के ऊपर कड़ा प्रहार किया है। मिड विकेट एरिया पूरी तरीके से खाली और गेंद जाएगी सीमा रेखा पार, 4 रन। तो बिल्कुल यहां पर 4 रन मिलेंगे। 4 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 5। पिछली 3 गेंदों के ऊपर पूरी तरीके से पीछे ढकल दिया था बल्लेबाज को, लेकिन इस मरतबा लो फुल टॉस बॉल के ऊपर पूरी तरीके से बल्लेबाज ने फायदा उठाया और यह मिला है चौका। लाइन अच्छी रखी थी बरकरार, लेकिन उसके बाद जो उन्होंने ये गेंद गलत फेंकी उसका फायदा मिला। बिल्कुल ये लाइन सही है, ये लाइन बिल्कुल परफेक्ट है गेंदबाज की। वो गेंद अगर ना पैरों का निशाना साधते, फुल टॉस के चक्कर में ना गिरते तो ये यकीनन वहां पर मौका मिल सकता था, लेकिन हर दिन आपका नहीं होता। बल्लेबाज यूं ही नहीं उतरते मैदान में कि जहां पर आपको हर बार मौका दे दे। 1 रन मिलेगा, 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 6 रन। प्रति ओवर 9 भी बना पाती है तो आसानी के साथ ये जीत गावदेवी अंबे टीम अपने पक्ष पर लाकर खड़ा कर सकती है, लेकिन मरियाई कोंडले टीम भी जी जान से लड़ रही है। फुल टॉस बॉल, मिड ऑफ में कोई खिलाड़ी नहीं, लॉन्ग ऑफ है नीचे, वहां पर गेंद को रोके तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय। बढ़िया ओवर, पावर प्ले में दमदार गेंदबाजी मरियाई कोंडले टीम की तरफ से। केवल 7 रन दिए, यानी कि जीतने के लिए 36 का टारगेट था। अब चाहिए 18 गेंदों में 29 रनों की जरूरत।
नियमों का पालन करना हर एक टीम के लिए आज जरूरी होगा, क्योंकि 5 बजे लगभग जो आचार संहिता है उनका नियमों का पालन करना भी बहुत जरूरी है, और 5 बजे तक आपके पूरे के पूरे मतलब 90% मैचेस कवर होना बहुत जरूरी होगा। 5 बजे लाइव टेलीकास्ट भी बंद किया जाएगा, ये बात सभी टीमें आप ध्यान में रखिए। बढ़िया यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन, 7 रन बने, अब 18 गेंदों में 29 रन। कल का मुकाबला आपने देखा दोस्तों कि जिस तरीके से 17 गेंदों में 15 रनों की जरूरत थी चिंचपाड़ा टीम को, और वहां पर नांदगांव टीम ने मेडन ओवर फेंका और 13 गेंदों में केवल 2 ही रन उन्होंने खर्च किए और बहुत बड़ी जीत उन्होंने अपने नाम पर दर्ज की। सचिन मुंडे की सेना ही जगदम्बा 11 तैयार है। रीडगर की जो A1 जोड़ी ट्रॉफी रखी गई थी वहां पर उस टीम ने 30 नंबर की ट्रॉफी जीतकर इस सीजन में अपना तिरंगा लहराया। शुरुआत दिमागदार यहां पर नजर आती हुई जगदम्बा 11 खानाव टीम का। तो पहली गेंद यहां पर मुन्ना गेंदबाजी के लिए आए साहिल, यानी कि पहली गेंद के ऊपर बल्लेबाज को पूरी तरीके से शांत रखा। रोशन पाटिल 1 रनों के ऊपर बल्लेबाजी कर रहे, जो थोड़े से परेशानी में नजर आ रहे, जो गेंदे हैं उन्हें वो ठीक से नहीं पढ़ पा रहे, जहां पर उसका फायदा पूरी तरीके से मिलता हुआ अभी तक मरियाई कोंडले टीम के गेंदबाजों को। पावर पे के ओवर समाप्त हो चुके, फील्ड अब पूरी तरीके से खुली है, जहां पर मौका है अब गेंदबाजों को। हाफ ट्रैकर की बॉल, गैप ढूंढने का प्रयास, कवर्स की दिशा में फील्डिंग खराब है वहां पर, और यह मिलेगा महत्वपूर्ण चौका बल्लेबाज रोशन के बल्ले से। बिल्कुल सही, नितिन ढीजे ने ये संगीत सुनाई। जब 2 भाई साथ हो तो कोई कुछ नहीं उखाड़ सकता, और ये 2 भाइयों की जोड़ी बड़े में तो बड़े में छोटे में अभी कमाल की बल्लेबाजी करते हुए ऋतिक पाटिल रोशन पाटिल खेल रहे 5-5 रनों के ऊपर निजी स्कोर पर। एक वाइड बॉल है, एक्स्ट्रा की रन, जहां पर 11 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर बने हैं। अब जीतने के लिए जो 36 का टारगेट था, अब चाहिए 25 रनों की जरूरत। मच नीडेड बाउंड्री। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करते हुए बैकफुट पॉइंट का खिलाड़ी जो था उसे हटाया गया। शॉर्ट एक्स्ट्रा कवर की रीजन में उसे लाने का प्रयास, थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन करने का अब यहां पर विचार करते हुए गेंदबाज साहिल। हवा में गेंद है, मिड विकेट के खिलाड़ी सागर बहुत दूर है गेंद से, डीप में जाकर 38 सर्कल के भीतर गेंद को रोके। तब तक दूसरा रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाज रोशन के पास, और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर गावदेवी अंबे टीम का 13 रन। जीतने के लिए अभी भी 15 गेंदें बची है और 23 रनों की जरूरत। खेल अभी भी फिलहाल बैलेंस जरूर आपको नजर आता हुआ। विलास सिनारे साहब विद्यमान ग्राम पंचायत सदस्य धुंधरे ग्रुप ग्राम पंचायत, जिनके शुभ हाथों से अभी अपने टॉस देखा धुंधरेपाड़ा विपक्ष जय चरोबा 11 धुंधरेपाड़ा विपक्ष जगदम्बा 11 खानों के बीच में अगला मुकाबला आपके सामने पेश होगा। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया बल्लेबाजी अब तक दोनों भी बल्लेबाजों की ओर से। छोटी गेंद थी, सीधा बल्ले के रडार में आई है, लेकिन क्या बाउंड्री क्लियर हो पाएगी? और ये कैच ड्रॉप है, शायद जो भी निर्णय है वो आप तक जरूर आएगा। आप खिलाड़ी कक्ष में शांतता रखिए। चलिए यहाँ पर अंपायर चेक करेंगे कि खिलाड़ी